नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा माझ्या युट्यूब चॅनल वरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. मी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लगेच आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर आज एक नवीन व्हिडिओला सुरुवात करू. तुम्हाला पण अनेकदा असे प्रश्न पडले असेल, गौरी आणि गणपतीचं नक्की नातं काय? गौरी ही गणपतीची बहीण आहे की आई आहे? गणेशाने तुलसी मातेला लग्नास नकार का दिला? तुलसी माताने गणेशाला काय श्राप दिला? तुलसी माताने गणेशाला 2 लग्न होईल असा शाप का दिला? असे प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण ऐका. गौरी आणि गणपतीचं नक्की नातं काय? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी आलाच असेल. काही जण म्हणतात गौरी ही गणपतीची बहीण आहे, तर काही ठिकाणी तिला गणपतीची आई मानले जाते. ज्या त्या भागामध्ये ज्या त्या श्रद्धेने तिला पूजलं जातं. तर खरी कहाणी काय आहे ती जाणू आपण. मग खरं काय आहे ते ऐका. गणपतीला गौरी नंदन म्हटलं जातं. गौरी नंदन, नंदन म्हणजे पुत्र, म्हणजेच गणपती हा म्हणजेच पार्वतीचा पुत्र आहे. पण गौराई ही 2 आहे. गौराई या 2 असतात. त्यातली दुसरी गौरी कोण? गणेशाच्या निर्मितीमध्ये गंगेचाही अंश आहे. पार्वतीने अंगावर चंदन लावलं आणि त्या चंदनात गंगेचे पवित्र जल मिसळवले, तेव्हा त्या मिश्रणातूनच गणेशाची मूर्ती तयार झाली. म्हणून गणेशांना गंगापुत्र सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे गौरी ही गणपतीची आईच आहे. पहिली आई पार्वती आणि दुसरी आई गंगा माता, अशा या 2 गणपतीच्या आई आहे. ते सर्व ठीक आहे, पण या गौरींना महालक्ष्मी का म्हणतात? म्हणजे गौराई ही गणपतीची आईच आहे, पार्वती आणि गंगा, पण या गौराईंना महालक्ष्मी पण म्हणतात. कारण लक्ष्मी म्हणजे फक्त धन नव्हे तर समृद्धी, मंगलता आणि सौख्याची शक्ती आहे. गणेशांना जन्म देऊन गौरींनी सुख, ऐश्वर्य आणि निर्विघ्नता जगाला दिली. म्हणूनच लक्षात ठेवा, गौरी ही गणेशाची बहीण नाही तर त्यांची माता आहे. आईची शक्ती, तिच्या आशीर्वादाने आणि तिच्या प्रेम हेच खरं जीवनाचे सर्वोत्तम मोठे धन आहे. ते जपलं तर जीवन नेहमी समृद्धी आणि मंगलमय राहते. ज्या त्या भागात त्यांना पूजण्याची श्रद्धा आहे ते तुमच्या भागात तुम्ही काय म्हणून पूजतात ते कमेंट करा. आता जाणून घेऊया आपण तुलसी माताने गणेशांना 2 विवाहाचे श्राप का दिले. गणेशांनी तुलसी मातेचे लग्नाचा प्रस्ताव नाकारला, त्यामुळे रागाने तुलसी मातेने शाप दिला की गणेशाचे 2 विवाह होतील. काही काळ पुढे गेला. एके दिवशी गणपतींनाही विवाहाची इच्छा झाली, पण त्यांचे हत्ती मुख पाहून कोणीही कन्या त्यांच्याशी विवाह करायला तयार होत नव्हती. इतर देवतांचा विवाह निर्विघ्न होत होता हे पाहून गणेशाने व्यथित झाले आणि मग त्यांनी ठरवले की जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत कोणाचाही विवाह सुरळीत होऊ देणार नाही. यामुळे देव त्रस्त झाले आणि ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानी 2 दिव्य कन्या निर्माण केल्या, रिद्धी आणि सिद्धी. त्यामधील रिद्धी म्हणजे समृद्धी आणि सिद्धी म्हणजे बुद्धी. यांनी गणेशाचे मन जिंकले आणि विवाहातील विघ्न नाहीसे केले. सत्य समजताच गणेश रागवले, पण तेव्हाच तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यांनी गणेशाला रिद्धी सिद्धी सोबत विवाह करण्याचा प्रस्ताव दिला. गणपतीने प्रस्ताव स्वीकारला आणि शेवटी त्यांनी विवाह केला. या विवाहातून गणपतींना 2 पुत्र झाले, शुभ आणि लाभ. शुभ म्हणजे मंगल आणि सौख्याचे प्रतीक, लाभ म्हणजे यश आणि समृद्धीचे प्रतीक. असे या 2 मुलांचे नाव. दोन्ही रिद्धी सिद्धीचे 2 पुत्र, शुभ आणि लाभ. म्हणूनच आजही घराघरात शुभ लाभ लिहिले जाते आणि प्रत्येक मंगल कार्यालयाची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते. त्यामुळे त्या ठिकाणी रिद्धी सिद्धी आणि शुभ लाभ तिथेच उपस्थित असतात.
जीवनात फक्त रूप किंवा शौर्य पुरेसे नसते. बुद्धी योग्य दिशा दाखवते, समृद्धी ध्येय आणि आनंद देते. आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा प्रत्येक प्रयत्न शुभ आणि लाभदायक होतो. अशी ही कथा आहे. तुम्हाला जर माझी स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.